अगदी म्हणजे आता थोडी तब्येत ठीक नव्हती, 15 दिवस मुंबईलाच होती फोर्टिसला, तर डेंग्यू होता. पण ऐका ना हो, आमच्याकडे आंदोलन होणार आहे उद्या, वन विभागाची बैठक आहे. कारण इतक्या बिबट्यांनी उच्छाद मांडलाय की कुत्र्यापेक्षा जास्त बिबटे झाले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आंदोलन हे होणारच, तालुका बंद करणारच. सर्व पक्ष एकही पक्ष बाजूला नाही. उद्या दुपारी बैठक आहे 3 वाजता आणि त्यामुळे तुम्हाला काय सूचना देता आल्या तर पण एक सोल्युशन आहे याच्यावर, की जसं 10 बिबट्यांनी घेतले, भाऊ तुमच्या हातूनच हे होऊ शकतं. त्यांना म्हणा की त्यांना 100-200 ठेवायची पण त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. तर तुम्ही जर तसा प्रयत्न केला तर लोकांमध्ये एक मेसेज चांगला जाईल आणि त्याच्यात यश आलं. आपल्याला 5-50 जरी आता गेले तर रोज ना दारात घरातून नेलंय मूल, परवा 7 वर्षाचं घरातून, म्हणजे दारात ते अभ्यास करत बसलेला मुलगा, त्या बाळाला एकुलता एक बाळ, आणि त्याला ते घेऊन गेलो. त्याच्यामुळे भाऊ आता तुमच्या हातात आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असताना आंदोलन किंवा काही झालंच नाही असा मेसेज नाही झाला पाहिजे. तर तुमचा प्रयत्न असेल. बुचके मॅडम, तुम्हाला जे वाटतं ना ते तुमच्या पत्र मला या व्हॉट्सअपला पाठवा. ओके पाठवते ना. यांच्याच नंबरवर पाठवायचं का? याच नंबरवर तुमची जी काही भूमिका आहे ना ती तुम्ही पाठवा. मी लगेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यावर प्रोसेस करायला लावतो. ओके मी तयार करून पाठवते लगेच भाऊ. आणि याचं श्रेय तुम्हाला मिळालं पाहिजे की तुम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न केला आणि त्याला यश 100% येणार. मला माहिती आहे माझ्या का पाठवा. मी लगेच तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथे ठाकरे नावाचे अधिकारी आहेत त्यांना तुमचा संपर्क साधायला लावतो. ओके चालतंय भाऊ. ओके सर. सरांचा फोन आला होता, आपल्यासोबत बोलायला सांगितलं. मी पण सांगतो आपल्याला की उद्या मी 3 वाजता येतो आहे. अच्छा. गणेश नाईक साहेबांचा फोन आला होता का? हो मला आपल्यासोबत बोलायला सांगितलं सरांनी. तर म्हटलं आपल्यासोबत एकदा पर्सनली बोलतो आणि उद्या 3 वाजता येतो. त्यांनी माझ्याकडे सांगितलं की ताई तुम्हाला जे वाटतं ते मला लिहून लगेच पाठवा. तर मी त्यांना आता पत्र पाठवलंय. हो मला ताई आलं, ते पत्र पण आलं. पत्र पण आलं का? अच्छा. ओके मी करतो आपल्यासोबत कॉर्डिनेट. ओके